हॅलो. आता आपण बघूया तुला जपणार आहे या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की दादासाहेब झोपलेले असतात आणि त्यांना झोपेत सारखं स्वप्नामध्ये ती गुहा, ती म्हातारी दिसत असते आणि ते बरमळत असतात. इकडे मीराही झोपलेली असते. मीरालाही सारखं सारखं ती गुहा, ती म्हातारी आणि तिचे बाबा दिसतात आणि वेदाही तळमळत असते झोपेत. तिलाही ती गुहा आणि वेदा त्या गुहेत गेली होती हे तिला दिसत असतं. हे सगळ्यांना तेच दिसत असतं. तेव्हा मंजिरीचं लक्ष दादासाहेबाकडे जातं. तेव्हा दादासाहेब थोड्या वेळात झोपतात. तेव्हा मंजिरी बोलते, म्हातारा झोपला एकदाचा, आता मला मार्जरीकडे जाता येईल, पुढच्या प्लॅनचं नियोजन आखावं लागेल. इकडे मीरा घाबरून पटकन उठते तिच्या बाबांना बघून. तेव्हा ती वेदाकडे बघते आणि वेदाला थोपटते. नंतर मंजिरी हळूच खोलीचा दरवाजा ओपन करून बाहेर येते तर एक खेळण्याचा फुटबॉल तिला दिसतो. तेव्हा ती तो फुटबॉल बघते आणि तो फुटबॉल पायऱ्यांवरून टप्प्याटप्प्याने खाली जात असतो. तेव्हा मंजिरी त्या फुटबॉल मागे जात जात खाली हॉलमध्ये येते. हॉलमध्ये आल्यावर तो फुटबॉल ती स्टोअर रूम तिथे जाऊन थांबतो. मंजिरी तो फुटबॉल उचलते आणि त्या स्टोअर रूममध्ये जाते. स्टोअर रूममध्ये गेल्यावर ती स्टोअर रूममध्ये इकडे तिकडे बघत असते. तेवढं तिथे मीरा येते. मीरा मंजिरीला बघते आणि स्टोअर रूममध्ये येते आणि पटकन दरवाजा बंद करते. तेव्हा मंजिरी मीराकडे बघते आणि बोलते, काय गं, बापाकडून अघोरी विद्या शिकलीस की काय? तेव्हा मंजिरी मीराकडे बघते आणि बोलते, दार उघड. तेव्हा मीरा हातात हंटर घेते. तेव्हा मंजिरी बोलते की माझ्या हंटरला हात लावायची हिंमत कशी झाली तुझी? तेव्हा मीरा ते हंटर चाबूक खाली आदळते आणि बोलते की अशी. तेव्हा मंजिरी हसते आणि बोलते की मला मारणार आहेस? तेव्हा मीरा पुढे येते आणि बोलते की हो, कारण की तू सासूचं नातं विसरली आहेस आईसाहेब. सासूचं नातं हे आईपेक्षा जास्तही नाही आणि कमीही नाही. तेव्हा मीरा बोलते, एक स्त्री ज्या पुरुषावर मनापासून प्रेम करते आणि तोच पुरुष तिच्या व्यतिरिक्त ज्या स्त्रीवर मनापासून प्रेम करतो ती असते त्याची आई, त्याच्या बायकोची सासू. आणि ती सून एका सासूला मारणं बरोबर नाही, पण मी तुला मारणार आहे. विचार का? कारण तू एक आजीसुद्धा आहेस, हे विसरलीस? तेव्हा मंजिरी बोलते की मी कोण हे विसरलीस तू बहुतेक. इथे तुझा जीव घेईल मी. तेव्हा मीरा बोलते की हेच हेच जमतं तुला, दुसऱ्यांचा जीव घेणं हेच जमतं. तेव्हा मीरा तिच्यावर हात उगारणार तेव्हा मंजिरी तिचा गळा धरते. तेव्हा मीरा बोलते की हेच तुझं खरं रूप आहे, यामुळेच तू कधी कोणाची आई होऊ शकली नाही आणि सासूसुद्धा नाही, आणि तू आज माझ्या वेदाचा जीव घेण्याचा प्रयत्न केलास. तेव्हा त्यांच्या झटापटीत मीरा मंजिरीला ढकलून लावते आणि बोलते की आज ही आई माझ्या वेदाच्या जीवावर उठलीस ना तू, आज ही आई तुला सोडणार नाही, आणि तिला चापकाने खूप मारते. तेव्हा मीरा बोलत असते की माझा जन्म तुला माहिती आहे वेदाच्या रक्षणासाठीच झाला आहे. मीरा मारते आणि चाबूक फेकून देते. मंजिरीला खूप राग येतो, पण मंजिरी बोलते की हिला मी सोडणार नाही, पण आत्ता ही वेळ नाही आहे, हिला मारून काही उपयोग नाही, वर्षानुवर्षाची मेहनत वाया जाईल. सगळं मातीत मिळवायचं नाही, मला सहन कर मंजिरी, सहन कर. तेव्हा मंजिरी तिथून उठून मीरासमोरून पटकन बाहेर निघून जाते. इकडे खोलीत येते तेव्हा तिला आठवत असतं की मीरा तिला कशी मारत असते. तेव्हा ती मनात बोलते की बरं झालं सहन केलं मंजिरी, नाही तर आज या मीराचा जीव गेला असता आणि मग मोठी पंचायत होऊन बसली असती. मीराच गेली तर मग तिचं मूल कसं जन्माला येणार? नर्मदा इकडे नाश्ता करत असते तेव्हा तिथे अनन्याही येते. तेवढ्यात मीराही येते. तेव्हा नर्मदा बोलते की ये ना मीरा, बस आमच्यासोबत नाश्ता कर. तेव्हा नर्मदा मीराला विचारते की काल ना आजच पाणी प्यायला उठली होती, मीराला विचारत असते ती, तर मंजिरी बहीण दिसली, कुठे फेरफटका मारायला बाहेर गेली होती का? तेव्हा मीरा काही बोलत नाही. तेव्हा अनन्या बोलते की आई, अगं तीही पाणी आणायला उठली असेल, इतकं काय एवढं? तेव्हा नर्मदा बोलते, नाही तसं नाही, काळजी वाटली म्हणून, आता कितीही केलं तरी माझ्या सख्या भावाची बायको आहे ना ती. तेवढं तिकडनं मंजिरी येते. तेव्हा अनन्या बोलते की आई ये ना, तू पण नाश्ता करायला ये आमच्यासोबत. तेव्हा नर्मदा बोलते की नाही नको, मी नंतर करेल. तेव्हा मंजिरी बोलते की नाही नको, मी नंतर करते. तेव्हा नर्मदा बोलते का, मी समोर बसली म्हणून? तेव्हा मंजिरी बोलते तसं काही नाही आहे. तेवढ्यात नर्मदाचं लक्ष मंजिरीच्या चेहऱ्याकडे जातं आणि तेव्हा नर्मदा बोलते की वहिनी, अगं एवढा चेहरा का सुजला आहे, म्हणजे रात्री व्यवस्थित झोप नाही झाली का? हो ना मीरा? तेव्हा नर्मदा मंजिरीकडे बघत असते. तेवढ्यात नर्मदाचं लक्ष पुन्हा तिच्या गळ्याकडे जातो, गळ्यावर व्रण असतो. तेव्हा नर्मदा बोलते की वहिनी हे काय झालं आहे, हा कसलं, इथे काय लागलं आहे का तुला? तेव्हा मंजिरी बोलते की नाही काही नाही. तेव्हा अनन्या बोलते की आई काही लागलं आहे का तुला? तेव्हा मंजिरी बोलते की नाही, नेकलेस वगैरेचा काही खरचटलं वगैरे असेल.
तेव्हा मीरा बोलते की आईसाहेब हा कसला व्रण आहे. तेव्हा मंजिरी काहीच बोलत नाही. तेव्हा मीरा पुन्हा बोलते की तुम्ही काही लपवतायत का. तेव्हा नर्मदा बोलते हो हो मलाही तसंच वाटते. तेव्हा मंजिरी बोलते जात होतीस ना तू. तेव्हा नर्मदा बोलते जातेच आहे मी. आता काय कोणाची काळजी करणंही असह्य झालं आहे या घरात. तेवढ्यात अनन्यालाही एक फोन येतो. अनन्या फोन घेत बोलत बोलत चालली जाते. तेव्हा मंजिरी मीराजवळ जाते आणि तिला बोलते की तुला काय वाटलं आहे मी काल जे झालं आहे ते मी विसरली आहे. हे जे व्रण आहेत ना याचा हिशोब चुकता करेन मी आणि तोही व्याजासकट. आणि मंजिरी तिथून निघून जाते. इकडे मंजिरी मार्जरीकडे येते. तेव्हा मार्जरी बोलत असते की मंजिरी मला तुझा अभिमान वाटतंय. आज तू तुझं युद्ध जिंकलीस. तुझा शरीरावरचा व्रण त्याची साक्ष देतोय. तेव्हा मंजिरी बोलते की मार्जरी आता आपलं साध्य जवळ आलं आहे. तेव्हा मार्जरी बोलते की हो आता त्या फक्त कार्टीच्या स्मरणातून हे ठिकाण जायला नको. सारखं सारखं तिला आठवायला हवं. इकडे मीरा किचनमध्ये असते नंतर आणि मंजिरी खोलीत येते. वेदा झोपलेली असते. तेव्हा मंजिरी दरवाजा बंद करते आणि बोलते की मीरा किचनमधून येईपर्यंत मला माझं काम करायला हवं. तेव्हा ती वेदाजवळ जाते आणि तिथे बसते आणि बोलते की वेदा अभ्यास करता करता झोपली वाटतं. तेव्हा मंजिरी तिच्या त्या गळ्यातल्या खड्याला हात लावते आणि हळू वेदाजवळ जाते आणि तिच्या अंगावर तो खडा पडेल अशी तिच्याजवळ बघत उभं राहते आणि बोलते की वेदा तो खडा त्याचं लाईट चमकून त्याचं काम सुरू करतो. तेव्हा मंजिरी बोलते की वेदा आजीच्या गावाला जायचं आहे ना. तेव्हा वेदाला पुन्हा ती गुहा ती म्हातारी सगळं आठवायला लागतं. वेदा तडफडायला लागते. मंजिरी बाजूला होते. वेदाकडे बघत बघत वेदा त्याला तडफडताना बघत मंजिरी तिला तिथे सोडून जाते आणि पुन्हा दरवाजा बंद करून निघून जाते. मीरा इकडे किचनमधून वेदासाठी जेवण घेऊन येत असते. मीरा वेदाला बघते तडफडताना. तेव्हा मीरा पटकन वेदा करत पळत येते आणि तिला उठवण्याचा प्रयत्न करते. तेव्हा वेदा उठते, शुद्धीवर येते. वेदाला आपल्या घरात असल्याचं जाणीव होते आणि वेदा पटकन मीराला चिपकून रडायला लागते. तेव्हा मीरा वेदाला विचारत असते. तेव्हा वेदा बोलते की आई ती जागा कुठली आहे ती जागा. तेव्हा मीरा बोलते हो हो वेदा तुला काही स्वप्न पडलं होतं का. तेव्हा वेदाला काही समजत नसतं. वेदा बोलते तू थांब. तेव्हा ती एक ड्रॉइंग बुक घेते. तेव्हा मीरा बोलते की काय झालं. तेव्हा वेदा बोलता थांब तू. तेव्हा वेदा ड्रॉ करत असते ती म्हातारीचं चित्र. तेव्हा मीरा थोडी शॉक होते. मीरा बोलते ही तर नाही. तेव्हा वेदा चित्र काढते आणि ते दाखवते. तेव्हा मीरा बोलते की वेदा मला सांग ना तुला काय काय दिसलं अजून तिथे बोल ना पटकन. तेव्हा वेदा काही बोलत नाही. तेव्हा मीरा बोलते बघ तुला बोलायचं नसेल ना तर चित्र काढून दाखव ना. तेव्हा वेदा पुन्हा चित्र काढायला लागते. पुन्हा तिला ती जागा डोळ्यासमोर येते. तेव्हा वेदा घाबरते आणि मीरा चिपकते आणि बोलते की आई मला खूप भीती वाटते गं. तेव्हा मीरा बोलते की घाबरू नकोस वेदा. तेव्हा मीराच्या लक्षात येतं की नक्कीच मंजिरीने काहीतरी केलं. तेव्हा ती बोलते की मी त्यांना सोडणार नाही आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.